नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत चमचमीत हिरव्या मुगाची चवदार आमटी कशी बनवायची ते बघणार आहे। तर इथे मी पाव कप हे अख्खे मूग घेतलेले आणि ते 4 तासांसाठी भिजवून घेतलेले आहे। आता त्यातलं पाणी हे सगळं काढून टाकलेलं आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, कारण ही आमटी पचायला अगदी हलकी फुलकी, मुगाची डाळ असो अख्खे मूग असो पचायला खूप हलके फुलके असतात। तर बघा, अशा पद्धतीने आपण पाणी न घालता जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर इथे बघा, मी वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे। इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे, 1 चमचा पांढरे तीळ, थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसूण पाकळ्या। आता तुम्ही ओलं खोबऱ्याऐवजी सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता। आता हे आपल्याला 1 ते 2 चमचे आपल्याला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे। आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं। छान असं हे फुलवून घ्यायचं आहे। बघा, छान असं हे फुलायला लागलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता। इथे बघा, कढीपत्ता यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक कट केलेला तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता कांदा घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा आपला पटकन परतला जातो। आता ह्या स्टेजला मी मीठ घातलेलं आहे, परत आपल्याला मीठ घालायचं नाही। आता हलकासा सोनेरी रंगावर आपण कांदा परतून घेणार आहे। आता कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपण जे मूग वाटून घेतलेले ते यामध्ये आपण परतून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आता वाटलेले मूग सुद्धा परतून झालेले आहे आणि तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोरडे मसाले। इथे बघा, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला, त्यानंतर 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद पावडर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हलकंसं 1 ते 2 चमचे इथे पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण वाटण, मसाला, कोरडे मसाले जे घातलेले सगळे परतून झालेले आहे आणि अतिशय सुंदर असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। आता तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, मुगामुळे हे खाली करपूही शकतं। बघा, अशा पद्धतीने हे सतत ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं, परतून घ्यायचं, त्यामुळे काय होतं खाली लागत नाही। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता मी इथे कोरडे मसाले वापरलेले आहे, तुम्ही तुमच्या घरामधले जे आवडीचे मसाले असतील किंवा साठवणीचे मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालायचे आहे, तरी पण अतिशय सुंदर अशी ही आमटी तयार होते। यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता घट्ट पातळनुसार, कारण मी पाव कप इथे मूग घेतलेले होते त्यानुसारच पाणी घालायचं आहे। घट्ट पातळ बघायचं आणि त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे। गरम घालायचं म्हणजे काय होतं, पटकन अशी उकळी येते आणि तरीसुद्धा छान येते।
बघा अजूनसुद्धा मला हे घट्ट वाटत आहे, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी अजून यामध्ये घालणार आहे. आता इथे मी अर्धा ग्लास पुन्हा गरम पाणी घातलेलं आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही मीठ कमी जास्त आहे की नाही ते चव घेऊन बघायचं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालायचं आहे. कधी कमी जास्त पण होऊ शकतं. आता याला आपण एक मोठी उकळी काढायची आहे. आता आमटीला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आणि त्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटे आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे आमटी बघू शकता. अतिशय सुंदर अशी आमटी झालेली आहे, चवदार आमटी झालेली आहे आणि तुम्ही तरी बघू शकता खूप सुंदर आलेली आहे. आता यावरती घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. आता ही आमटी तुम्ही वाफाळत्या भाताबरोबर, गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी काला करून चुरून खाऊ शकता. त्याबरोबर तोंडी लावायला लोणचं, कांदा, लिंबू अतिशय सुंदर असं हे जेवण होतं. तर ह्या पद्धतीची तुम्ही आमटी एकदा नक्की करून बघा. सर्वांनाच खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. एकदा खाल तर चाटून पुसून नक्कीच खाल. तर ह्या पद्धतीची आमटी, चवदार आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.